नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Dear students, after learning the unit first, we have to know that all we have lots of happiness, but before starting the second story tour, I want to tell you something. In our first study tour, we learned nearby 7 lessons. In each lesson, give us more joy, more happiness. We learned in the first story tour songs of happiness, fun and games, the wild boar and the fox, a letter from Hingoli, Nujo's project, grandpa tells a story, and are you a DIY kid? विद्यार्थी मित्रांनो, या 7 धड्यातून आपण खूप काही एन्जॉय केला आणि एन्जॉय करत करत अभ्यासही केला, बरोबर की नाही? खूप अभ्यास केला, छान वाटलं, मजेदार वाटलं. आणि आज आपण दुसऱ्या युनिटला म्हणजे स्टोरी च्या ऐवजी आपण एक स्टडी टूर घेऊया. स्टोरी टूरच्या ऐवजी दुसरा जो स्टडी टूर आहे हा सेकंड स्टडी टूर अभ्यास युनिट म्हणता येईल त्याला, थोडक्यात स्टडी टूर हा इथं आपण पाहतो. दुसरा हा अभ्यासाचा टप्पा प्रथम सत्रातील सुरू करत असताना प्रत्येक लेसन मधून आपण खूप काही शिकलो, बरंचसं काही ज्ञात केलं. आणि दुसऱ्या लेसन मध्ये पहिला जो पॉइंट्स आहे ती छोटीशी कविता आहे. कवितेचं टायटल आहे मिनी अँड विन्नी. मिनी अँड विन्नी. तर मिनी आणि विन्नी ह्या दोघी जणी छोटी बाळ आहेत, छोट्या बहिणी आहेत. आणि यांनी काय केले, ललबाय ज्याला म्हणतो. ललबाय म्हणजे काय? अंगाई गीत. कारण आई बाळाला झोपी घालण्यासाठी अंगाई गीत गात असते. आणि त्या अंगाई गीतातून आईची फक्त एकच अपेक्षा असते, चाइल्ड मस्ट बी स्लीप, मस्ट स्लीप. बाळ झोपलं पाहिजे, त्याला झोपावं. पण बाळ जागतो जास्त काळ आणि त्यामुळं असं अंगाई गीत गाते. तर पोएट अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन या कवीनं, कवयित्रीनं म्हणा, एक सुंदर असं गीत गायलं आपल्या बाळाला झोपी घालण्यासाठी. जसं आपली आई लहानपणी म्हणत होती ना, लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि आज माझ्या पिल्ल्याला झोप का ग येत नाही. बरोबर की नाही? आठवते की नाही तुम्हाला लहानपणीचं गाणं? म्हणजे त्याला म्हणतो आपण अंगाई गीत. तसं अंगाई गीत या कवितेत अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन या कवीनं म्हणा, कवयित्रीनं तिथे गायले. तर पाहूयात. फर्स्ट आपण आय विल read the poem Lullaby, Minnie and Winnie, and you will see to your textbook. टेक्स्टबुक पेज नंबर 28, 28 नंबरचं पेज आहे. या 28 नंबरच्या पेजवर दुसऱ्या स्टडी टूर मधील पहिला भाग इथं आपण पाहतोय. आणि पुस्तकात पहा, ओळीवर बोट ठेवा. त्या अगोदर हे हार्ड वर्ड्स दिले, यामध्ये सगळे शब्द तुम्ही लिहून घ्या. 3 वेळेस त्याचा सराव करा, मुखपाठ करा आणि नंतर ही कविता मला शिकायची. तर मित्रांनो पाहूयात मिनी अँड विन्नी
काय टायटल काय कवितेचं, शीर्षक काय आहे, मिन्नी अँड विन्नी. तर मिन्नी अँड विन्नी स्लेप्ट इन अ शेल, मिन्नी अँड विन्नी स्लेप्ट इन अ शेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल, स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. Pink was the shell within, pink was the shell within, silver without. Sounds of the great sea wandered about, sounds of the great sea wandered about. Sleep little ladies, wake not soon, sleep little ladies, wake not soon. Echo on echo dies to the moon, echo on echo dies to the moon. Two bright stars peeped into the shell, two bright stars peeped into the shell. What are they dreaming of, who can tell, what are they dreaming of, who can tell. Started a green linnet out of the croft, started a green linnet out of the croft. Wake little ladies, the sun is aloft, the sun is aloft. Written by अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. या कवितेचे जे कवी आहेत, पोएट आहेत, ते अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन. Thus the poet Alfred Lord Tennyson, as a mother, as a poetess, sing a beautiful lullaby to or only for her little kids, and her purpose to sing a lullaby that only she want to sleep them. आपल्या लेकरांनी फक्त झोपी जावं, हाच यामध्ये अंगाई गीताचा उद्देश असतो. म्हणजे या कवितेमध्ये कवयित्रीने एक आईची प्रतिमा साकारली, एक रूप साकारले आणि आपल्या बाळाला झोपी जाण्यासाठी ती अंगाई गीत गाते. अल्फ्रेड लॉर्ड टेनिसन एक प्रसिद्ध अशी कवयित्री आहे किंवा कवी आहे, काय आपल्याला त्याबद्दल बनायचं नाही, पण लिहिलंय ललबाय लिहिलंय. उद्देश फक्त अंगाई गीताचा एकच की बाळाला झोपी जावं. 5 वेगवेगळ्या कडव्यामध्ये तयार केलेली, व्हर्सेस मध्ये केलेली तयार कविता अंगाई गीत गाते. कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे काय, निसर्गाचा संपूर्ण रूप इथे साकारलंय आणि ते रूप आपल्या लेकरांना, त्या बाळांना समजावून सांगण्यासाठी ती गाणी गाते, अंगाई गीत गाते. Minnie and Winnie slept in a shell, slept little babies and they slept well. In the first stanza of the poem, the poet Alfred Lord Tennyson want to tell you about both the little kids. The first is Minnie and second is Winnie. Where did they sleep? Minnie and Winnie slept in a shell. They slept in a shell. And also she says that sleep little ladies and they slept. दोन्हींचा एक बोध घेतलाय की खऱ्या अर्थाने मिन्नी आणि विन्नी कुठे झोपल्या, स्लेप्ट इन अ शेल. शेल म्हणजे काय, शेल म्हणजे शिंपला. या मिन्नी आणि विन्नी दोघीही या शिंपल्यामध्ये झोपल्या आणि म्हणून स्लीप लिटल लेडीज अँड दे स्लेप्ट वेल. म्हणून तुम्ही सुद्धा दोघी जणी इथे झोपा, आरामचे झोपा. अँड दे स्लेप्ट वेल, त्यात निवांत झोपलेल्या आहेत. म्हणजे मिन्नी आणि विन्नी झोपलेल्या आहेत, तुम्ही सुद्धा झोपा, असं कवी आपल्या पिल्लांना सांगते, आपल्या बाळांना सांगते कवयित्री. In another stanza, pink was the shell within, silver without.
Pink was the shade within, silver without. Sounds of the great sea wandered about. Sounds of the great sea wandered about. In another stanza, she want to suggest, or she want to tell the second verse of the poem. Pink was the shade within, silver without. What color of the shade is? Color of shade is the pink. Pink was the shade within, silver without. Within and without. Within म्हणजे आतमधून आणि without म्हणजे बाहेरच्या बाजूला. म्हणजे मधून जर पाहिलं तर हा शिंपला कसा? पिंक वॉज द शेड विथिन. आतला भाग जो शिंपल्याचा आहे तो पूर्णपणे गुलाबी आहे. पण बाहेरचा भाग कसा आहे? सिल्वर विदाउट. बाहेरचा भाग पूर्ण बाहेरच्या बाजूला रुपेरी आहे. म्हणजे किती शिंपल्याचं वर्णन केले कवयित्रीने. पिंक वॉज द शेड विथिन, सिल्वर विदाउट. साउंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. कशाची कल्पना केली? कारण कवी मन असंच असतं. निसर्गातील प्रत्येक गोष्टीचा बोध घेऊन त्याचा ज्ञात करून कवी मन कविता तयार करत असतं. म्हणून पिंक वॉज द शेड विथिन, सिल्वर विदाउट. साउंड्स ऑफ द ग्रेट सी वंडर्ड अबाउट. गुलाबी असणारा शिंपला आतून गुलाबी होता आणि बाहेरून तो कसा होता? रुपेरी होता. परंतु साउंड्स ऑफ द ग्रेट सी वॉन्डर्ड अबाउट. आणि अथांग उसळणाऱ्या समुद्राचा आवाज पूर्णपणे इतरत्र भटकत होता, सगळीकडे घुमत होता. आणि म्हणूनच बाळा तू मिनी अँड मिनी स्लेप्ट इन अ शेड. आणि म्हणून बाळा तुम्ही झोपी जावा. स्लीप लिटल लेडीज. आणि दे स्लेप्ट. ते झोपले, तुम्ही झोपा. स्लीप लिटल लेडीज, वेक नॉट सून. इको आउन इको डाइज द मून. In the third stanza of the poem, she says that, or she advised her little children, little kids, sleep little ladies, wake not soon. Sleep little ladies. अरे बाळांनो झोपी जा आणि लवकर उठू नका. वेक नॉट सून. लवकर उठू नका. का बरं? इको ऑन इको डाइज द मून. म्हणजे आकाशातील म्हणजे समुद्रातील जो काही प्रतिध्वनी आहे तो प्रतिध्वनी काय करतोय? इको म्हणजे प्रतिध्वनी. आणि डाइज टू द मून, समुद्राचा आवाज चंद्रापर्यंत जाताना अस्पष्ट होत जातोय. आणि म्हणून तो प्रतिध्वनी पूर्णपणे चंद्रापर्यंत पोहोचत नाही. जसं लिंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई आणि आज माझ्या बाळाला झोप का ग येत नाही. म्हणजे समुद्रातला आवाजाचा प्रतिध्वनी पूर्णपणे चंद्रापर्यंत पोहोचूस तर हवेतच उडून जातो. आणि म्हणून बाळा किंवा बाळांनो तुम्ही झोपा, लवकर उठू नका, असं कवयित्री कवितेच्या तिसऱ्या कडव्यामध्ये सांगते. In another stanza of the poem, the poet says that two bright stars peeped into the sail. Two bright stars peeped into the sail. What are they dreaming of? Who can tell? Two bright stars peeped into the sail. What are they dreaming of? Who can tell? कवितेच्या तिसऱ्या कडव्यामध्ये वर्णन करताना, अंगाई गीत गाताना त्या गीतामध्ये कवयित्री म्हणते टू ब्राईट स्टार. आता सर्वात जास्त चमकणारे दोन तारे, तेजस्वी तारे कोणते? एक मंगळ आणि दुसरा शुक्र, है की नाही? सर्वात तेजस्वी टू ब्राईट स्टार्स पिप्ड इनटू द शेल. आणि हे दोन्ही तारे, तेजस्वी तारे आकाशातून आपल्याकडे चमकताना दिसतात, तेजस्वीपणे चमकतात. आणि ते तुमच्या शंख शिंपल्यामध्ये डोकावतात, ते बघतात तुम्ही झोपलात की नाही. मग बाळांनो का बरं ते डोकावत असतील? व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ? हू कॅन टेल? कोण सांगत? सांगा मला. त्यांचं स्वप्न काय विचार करत असतील ते? तुमच्या झोपण्यामध्ये काहीतरी उद्देश आहे त्यांचा सुद्धा. कोणाचा? त्या ताऱ्यांचा, टू ब्राईट स्टारचा.
आणि त्यांचा उद्देश म्हणे ते झोपलेले आहेत आणि ते तुमच्या शंख शिंपल्यामध्ये त्या शिंपल्यामध्ये डोकावत आहेत. कल्पना करा, इमॅजिन युअरसेल्फ, थिंक युअरसेल्फ, व्हॉट आर दे ड्रीमिंग ऑफ? ओके, सांगा बघू त्यांचं स्वप्न काय असं, काय ते स्वप्नात विचार करत असतील? कोण सांगेल रे? सांगा, कोण सांगते तर सांगा. असं कवय ते त्या मुलांना, त्या बाळांना उद्देशून. And in the last stanza she wanted to suggest you, started a green linnet out of the throat, started a green linnet out of the throat. Wake little ladies, the sun is alarm, the sun is alarm. The night has gone and sun has arose, the day is beginning. सुंदर उपमा केली. मंगळाचा तारा, शुक्राचा तारा, ह्या दोन्हींच्या ताऱ्यांपासून ते सूर्य उगवण्यापर्यंत, चंद्रापर्यंत सगळ्यांचा बोध या कवितेतून कवयित्रीने रात्रीचं वर्णन केलं आहे. आणि आपल्या बाळांना झोपण्यासाठी गाणं गायलंय. शेवटच्या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते, स्टार्टेड अ ग्रीन लेट आउट ऑफ द थ्रोट, स्टार्टेड अ ग्रीन लेट आउट ऑफ द थ्रोट, वेक लिटल लेडी, द सन इज अलाउड. झोप संपली, कारण रात्रभर झोपा पण दिवसा झोपू नका. म्हणून शेवटच्या आठवड्यामध्ये अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनने आपल्या बाळांना सांगताना सांगितलं की स्टार्टेड अ ग्रीन लेट, उठा, झोपीतून जागवा. कारण लिनेट नावाचा एक गाणारा पक्षी आपलं गाणं गायला लागलेला आहे. कुठे? आउट ऑफ द क्रोफ्ट. क्रोफ्ट म्हणजे काय? छोटा शेतमाळा. लिनेट म्हणजे काय? एक गाणारा पक्षी. लिनेट नावाचा गाणारा पक्षी आपल्या छोट्याशा शेतमाळ्यामध्ये तो गाणं गाऊ लागलाय. आणि म्हणून वेक लिटल लेडीज, द सन इज अलाउड. आणि म्हणून माझ्या बाळांनो, मुलींनो, छोट्या मुलींना तो आपल्या बाळांना म्हणतोय, वेक लिटल लेडीज, जागे व्हा. का? कारण द सन इज अलाउड. अलाउड म्हणजे इथं वर आला नाही बरं का, इथे उगवला हा शब्दशः वापरलाय. कारण इथे दोन शब्दांचे जे अर्थ वापरले ते शब्दशः वापरले नाही, इथे अर्थ बदलून दाखवले. म्हणजे काय? इथे अलाउड म्हणजे तरंगणे होतो, परंतु तो उगवला किंवा वर आला. आणि डाइज टू द मून म्हणजे डाइज या शब्दाचा अर्थ मरणे होतो, परंतु इथे तसं नसून समुद्राचा आवाज चंद्रापर्यंत जाताना स्पष्ट होत जातो, असा इथे अर्थ घेतलाय. आणि म्हणून कवयित्री शेवटच्या कार्यात वेक लिटल लेडी, द सन इज अलाउड, आपल्या बाळांना ते उठवण्याचा प्रयत्न करते. कारण सूर्य उगवलाय, दिवस सुरू झालाय, रात्र संपली आहे, बाळांनो उठा. म्हणजे संध्याकाळी झोपीला जाण्यापासून ते सकाळी जागे होण्यापर्यंत आई खरंच जागी असते, ते आपल्याकडे लक्ष ठेवून असते. म्हणजे खरंच बाळांनो, आईचं प्रेम आपल्यावर किती असतं लक्षात ठेवा. आणि यामुळेच ती आपल्यासाठी अंगाई गीत गाते, असं या कवितेतून अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनने आपल्या बाळाविषयीचं प्रेम व्यक्त केलंय. इथं जे काही इंग्लिशचे काही शब्द दिलेले तिथं पहा. विदाऊट म्हणजे आउटसाइड, डाइज टू द मून म्हणजे दिस लाईन टेल्स दॅट द साऊंड्स ट्रॅव्हल्स फार अवे. या ओळीमध्ये डाइज टू द मून या म्हणजे या फ्रेजचं शब्द समूहाचं एक्सप्लेनेशन असं दिलेलं आहे की दिस लाईन टेल्स दॅट, म्हणजे ही ओळ जी आहे डाइज टू द मून, ही आपल्याला काय सांगते? द साऊंड्स ट्रॅव्हल फार अवे. कारण समुद्राचा आवाज चंद्रापर्यंत पोहोचतो, म्हणजे कोणताही आवाजाचा प्रतिध्वनी खूप दूरपर्यंत जातो, राईट अप टू द मून, बट दे बिकम फेंट ॲज दे ट्रॅव्हल. परंतु जसं वरवर जाईल तसं त्याचा अस्पष्ट आवाज होतो, असा या शब्दाचा इथं एक्सप्लेन केलेला आहे. शेल म्हणजे हिअर इट मीन्स सी शेल. इथं शेल या शब्दाचा जो अर्थ इथं समुद्रातील शिंपला असं व्यक्त केला. क्रोप्ट मीन्स अ स्मॉल फार्म, म्हणजे क्रोप्ट या शब्दाचा एक छोटासा शेतमाळा असा अर्थ केला. अलाउड या शब्दाचा अर्थ अप इन द एअर घेतला. इको म्हणजे काय? इको म्हणजे अ साऊंड दॅट इज हर्ड अगेन, असा एक आवाज तो पुन्हाही ऐकवला जातो. इको आणि इको मीन्स दॅट द साऊंड्स आर हर्ड अगेन अँड अगेन. इको म्हणजे जो प्रतिध्वनी जो आहे तो पुन्हा पुन्हा ऐकवला जातो, असाही त्या अर्थ घेतला. त्यानंतरचा पुढचा शब्द म्हणजे पिपळ. पिपळ म्हणजे तर डोकावले होतो, म्हणजे पिपळ म्हणजे लुकड क्विकली, सहजपणे पाहिलं, विदाउट मेकिंग एनी नॉईज,
परंतु कुठलाही आवाज न करता पाहणे याला लुकटिपड म्हटलं जातं. आणि इथं मित्रांनो स्टार्टेड हा शब्द जो दिला आहे, इथं स्टार्टेड हा शब्द STARTED स्टार्टेड म्हणजे शब्दशः अर्थ होतो सुरुवात केली, परंतु इथे असा अर्थ न घेता काय केलंय, वर उडाले. म्हणजे हिअर स्टार्टेड मीन्स मूव्ड और फ्ल्यू अप सडनली, अचानक वर उडाले असा याचा अर्थ इथे घेतलेला आहे. तर मित्रांनो, आय थिंक यू अंडरस्टँड दिस पोएम वेल. व्यवस्थितपणे तुम्हाला ही कविता समजली असावं असं समजून इथे आपण थांबूया.